नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा परिषद भरतीतील रिंगमन या परीक्षेत विचारलेले प्रश्न व त्यांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. प्रश्न पहिला, 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी हा दिवस विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच ज्यांना आपण कुसुमाग्रज या नावाने ओळखतो त्यांचा जन्मदिवस असतो व हा दिवस महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आता मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा दिन याच्यात कन्फ्युजन होऊन द्यायचं नाहीये, कारण 1 मे हा जो दिवस असतो तो मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तर 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे या दोन्हीतील फरक लक्षात ठेवा, कारण याच्यावर पुढे जाऊन प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न दुसरा, HTML या संज्ञेचा फुल फॉर्म काय आहे? तर HTML या संज्ञेचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज यालाच आपण HTML या संज्ञेने ओळखतो. त्यानंतर पुढे काही महत्त्वाचे शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत, त्याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. WWW याचा लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब. SMTP याचा लॉंग फॉर्म आहे सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, हा देखील महत्त्वाचा आहे. त्यानंतर GUI याचा फुल फॉर्म आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. त्यानंतर URL याचा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. त्यानंतर HTTP याचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर हे काही महत्त्वाचे लॉंग फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म होते ज्याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न तिसरा, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेलं राज्य आहे बिहार. बिहार या राज्यामध्ये 1106 इतकी लोकसंख्येची घनता असून ते सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले देशातील राज्य आहे. आता परीक्षेमध्ये जर राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्या बाबतीत जर विचारलं तर ती सर्वाधिक घनता आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये व ती आहे 11,320 इतकी. त्यामुळे फक्त राज्य जर विचारलं तर सर्वाधिक घनता बिहारची आहे आणि राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात जर विचारलं तर सर्वाधिक घनता दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची आहे. त्याचबरोबर सर्वात कमी घनता कोणत्या राज्याची आहे? तर ती आहे अरुणाचल प्रदेश या राज्याची व तेथे केवळ 17 एवढीच लोकसंख्येची घनता आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर आहे केरळ व केरळ या राज्यात 1084 एवढे लिंग गुणोत्तर आहे. त्याचबरोबर सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोठे आहे? तर ते आहे दीव दमण या केंद्रशासित प्रदेशात व ते आहे 618 इतके. त्याचबरोबर फक्त राज्यांमध्ये जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर असेल हरियाणा हे राज्य आणि हरियाणा राज्यामध्ये 879 एवढे लिंग गुणोत्तर आहे. त्यानंतर सर्वाधिक साक्षरता कोणत्या राज्यात आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो व त्याचे उत्तर असेल केरळ व केरळ या राज्यामध्ये 94% एवढी साक्षरता आहे. त्यानंतर सर्वात कमी साक्षरता कोणत्या राज्यात आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो व त्याचे उत्तर असेल बिहार. बिहार या राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता असून त्याचे प्रमाण आहे 61.8% एवढे. त्यामुळे ही काही महत्त्वाची माहिती आहे, याच्यावर 100% पुढे जाऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न चौथा, लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासंबंधी संसदेमध्ये पारित झालेल्या विधेयकाचे नाव काय आहे? तर लोकसभेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासंबंधी एक विधेयक संसदेत पारित झालेले आहे. तर त्या विधेयकाचे नाव आहे नारी शक्ती वंदन अधिनियम. नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 असे त्या विधेयकाचे नाव असून या विधेयकानुसार महिलांना लोकसभा असेल तसेच राज्यांच्या विधानसभा असेल यामध्ये 33% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर या विधेयकासंदर्भात अजून देखील प्रश्न परीक्षेत येऊ शकतात, तर ते आपण बघून घेऊया. तर हे विधेयक 128वी घटना दुरुस्ती विधेयक म्हणून ओळखले जाईल, हे लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर हे विधेयक कोणी मांडले? तर हे विधेयक मांडले केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी आणि ते विधेयक त्यांनी लोकसभेत मांडले होते आणि ती तारीख होती 19 सप्टेंबर 2023. त्याचबरोबर हे विधेयक नवीन संसदेत मांडलेलं आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे विधेयक लोकसभेत 454 विरुद्ध 2 मतांनी पास झालेलं आहे आणि हे विधेयक लोकसभेत पास झाले ती तारीख देखील लक्षात ठेवा. तर ती तारीख आहे 20 सप्टेंबर 2023, कारण या तारखेवर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत 1 मताने पारित झालेले आहे, म्हणजेच 214 विरुद्ध 0 या मतांनी आणि हे राज्यसभेत पारित झाले 21 सप्टेंबर 2023 या रोजी. या तारखेवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विधेयकाला राष्ट्रपतींची संमती कधी मिळाली?
तर ती मिळाली 29 सप्टेंबर 2023 रोजी. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवा, याच्यावर नक्की परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 5वा, सिरपूर स्तूप हा कोणत्या राज्यात आहे? तर सिरपूर स्तूप आहे छत्तीसगड या राज्यामध्ये. त्याचबरोबर परीक्षेत काही महत्त्वाच्या स्तूपांवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते देखील आपण बघून घेऊया. तर सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे? तर तो आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. सारनाथ येथील स्तूप कोणत्या राज्यात आहे? तर तो आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. त्याचबरोबर महाबोधी हा स्तूप कोणत्या राज्यात आहे? तर तो येतो बिहार या राज्यामध्ये. तर हे काही महत्त्वाचे स्तूप आहेत, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. ज्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरलाय त्या जिल्ह्यावर देखील प्रश्न येताना दिसत आहेत आणि असे 2 ते 3 प्रश्न आज झालेल्या पेपरमध्ये आढळून आलेले आहेत. तर ते प्रश्न कोणत्या प्रकारचे होते? तर एक प्रश्न त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत यावर देखील विचारलेला होता. त्यानंतर पुढे होणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरताय त्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण आहेत, त्याचबरोबर पालकमंत्री कोण आहेत यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर आज झालेल्या परीक्षेमध्ये जिल्ह्यातील प्रमुख नदीवर देखील प्रश्न विचारलेला होता. त्यामुळे पुढे होणाऱ्या परीक्षांमध्ये देखील यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या, उपनद्या, त्यावर असणारी महत्त्वाची धरणे, त्याचबरोबर जलविद्युत प्रकल्प यावर देखील प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची देखील तयारी करून ठेवा. त्याचबरोबर त्या जिल्ह्याचे हवामान, तेथील असणारी लोकसंख्या, तेथे असणारे एकूण तालुके यासारख्या गोष्टींवर देखील प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यातील पदासाठी तुम्ही फॉर्म भरत आहात त्या जिल्ह्यातील प्रशासकीय, भौतिक, सामाजिक, आर्थिक या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे, कारण त्यावर प्रश्न येऊ शकतात. तर आज झालेल्या पेपरवर एवढेच प्रश्न आपल्याला अवेलेबल झाले. जर तुमच्याकडे अजून प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या टेलिग्राम आयडीवर पाठवू शकता. ते आपण पुढे होणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्की कव्हर करू. पुढे ज्यांचे पेपर आहेत त्यांना माझ्याकडून परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद.